स्वामी म्हणतात कोणत्याच नात्यामध्ये जास्त झुकत बसायचं नाही, कारण जास्त झुकत गेलो ना लोक आपल्याला कचरा समजायला लागतात. मग स्वामी म्हणतात म्हटलं तर बरोबरच आहे ना. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल अँड वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ. तर सकाळ झाली आणि आजची सकाळ माझ्यासाठी ना खूपच काय म्हणतात ते कामाची सुरुवात झाली म्हणता येईल. तसं तर माझ्या दिवसाची सुरुवात कामापासूनच होते आणि रात्र पण माझी तिथे संपते जे तिथे काम संपत असतं. पण आजचं असं काम होतं ना, इथे बसल्या ठिकाणीच मी जे जिथे पाहते ना घरामध्ये तिथे मला काम दिसतंच आणि मी एक काम करायला लागले ना ते दुसरं काम हातातून सोडून देते आणि ते दुसरंच करत बसते. अशी माझी सवय आहे. कुठे घाण दिसू देत किंवा कुठल्या कामामध्ये जर मी खूप मग्न झाली तर ते काम तिथेच राहून जातं, पण हे काम झाल्यानंतर पण मी ते जाऊन काम पूर्ण करत असते. तर इकडे मी मिररकडे आलेली, मला तिथे क्लेचर ठेवायचा होता वरती. मग नंतर लक्षात आलं की वरती क्लेचर ठेवतो तर इथे पण खूप खराब वगैरे झालेला होता, कारण मी मिररच्या तिथे ना पेपर वगैरे ठेवून देते. कारण तुम्हाला माहिती आहे का, राजला रेड कलरची असं गंधाची बॉटल ते असते ना, तसं गंध बॉटल वगैरे असं दिलेलं आहे. आणि कधी कधी मी जेव्हा टिफिन वगैरे करते ना तेव्हा राज स्वतःच आवरत असतो आणि स्वतःच गंध वगैरे लावून घेत असतो. मग तेव्हा तो खूप घाण करतो, त्यामुळे मला सतत तिथे पेपर चेंज करावा लागतो. तर माझं बाळ गेलेलं आहे शाळेत आणि माझं बाळ शाळेत गेल्यानंतर मी घरातली माझी कामं आवरत होती. मग काय बाळाला खूप सारे मिस करत होती मी, कारण मला खूप सारी त्याची आठवण येत होती. तर ते मलाच नाही, सगळ्या ममचं तसंच आहे. कारण जेव्हा आपण ते घरी असतात तेव्हा खूप सतवतो म्हणून चिडचिड करत असतो आपण पण त्यांच्यामुळे. आणि जेव्हा ते स्कूलला वगैरे असं कुठे जात असतात ना, मग जास्त करून तर स्कूलला जातात, पण तेव्हा आपण जास्त त्यांना मिस करत असतो. तर राज गेला होता म्हणून मी त्याला सर्व काही मिस करत होती. लव यू शोना. मग काय मिस करत होते म्हणून काय थोडी तो येणार आहे, आणि तो येणार म्हटलं तरी काय मी थोडी त्याला घरी ठेवणार आहे, नाही ना, ते काही शक्यच नाही आहे. पण मग ठीक आहे, आता तो शाळेत वगैरे गेला म्हणून मी पण इकडे रेडी वगैरे झाली, माझी पण बाकीची कामं आवरून झाली. आणि समोर मिररच्या बसलोय, आवरलोय म्हटल्यानंतर मिररच्या तिथले पण आवरून घ्यावं म्हटलं. तर सर्व काही मी तिथलं क्लीन व्यवस्थित करून घेतलं. जे काय आम्हाला लागणारं साहित्य होतं ना दोघांना पण ते व्यवस्थित तिथं ठेवून दिलं आणि स्वतःकडे पण थोडंसं लक्ष दिलं, स्वतःकडे बाबा आवरून घेतलं. तर बघा मी माझे केस शॉर्ट केलेले आहेत, कसे दिसतात मस्त ना. तर लॉंग हेअरपेक्षा मला शॉर्ट हेअर छान दिसतात असं मला वाटत होतं, त्यामुळे मी शॉर्ट केलेत असं तुम्हाला वाटते का कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आणि खरं शॉर्ट हेअर मला छान दिसत असतील तर ते सुद्धा सांगा. तर आज किचनमधला व्लॉग घ्यायचा होता, पण व्लॉग इथून स्टार्ट केलेला आहे, कारण मी इथे बसलेली होती ना आणि इथले कामं आवरत होती आणि राजला खूप सारे मिस पण करत होती. तर मलाही वाटलं की सगळ्या म्हणजे आईंचं हेच काम असतं, बाळ स्कूलला गेल्यानंतर आपण मिस वगैरे करतो, कारण मी जास्तच करायली होती, त्यामुळे मी तुमच्यासोबत पण शेअर करावी म्हटलं. कारण तुम्ही जर करत असेल तर तुमची कमेंट आली तर मलाही सेम फिलिंग येईल आणि मलाही सेमच वाटेल, त्यामुळे मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केला. तर आता सगळं तिथलं पण आवरून झालेलं आहे, मी माझं पण आवरून घेतलेलं आहे. खरंच मी शॉर्ट हेअर केलेले आहे, जर कोणाला आवडत असतील मी शॉर्ट हेअर केलेले खाली कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. तर हे सगळं झालं, त्यानंतर मला बाकीचं पण काम वगैरे आवरून घ्यायचं होतं. तर आपले खूप मस्त असे ना डेली व्लॉग येत आहेत. तर तुम्हाला डेली रुटीन पाहायला आवडेल का, किचन व्लॉग वगैरे पाहायला आवडेल का, रेसिपीज वगैरे पाहायला आवडतील, किंवा राजसोबतचं माझं डेली रुटीन पाहायला आवडेल की माझे वर्किंग ब्लॉग पाहायला आवडतील, ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तसं तर डेलीमध्ये मी डेलीच सगळेच व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत आहे. सगळे व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकत आहोत, पण ते व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचत नसतील, फक्त एकदा पाहिल्यानंतर जर तो व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्यांदा पाहता येत नसेल ना, त्यामुळे काय करायचं माहिती आहे का, आमच्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन तिथे सबस्क्राईबसुद्धा करायचे आणि सबस्क्राईब केल्यानंतर तिथे बेल आयकॉन असतं ना त्याला सुद्धा क्लिक करायचे बरं का. त्यामुळे काय होतं, जेव्हा तुम्ही आत्ता व्हिडिओ पाहता आणि बॅक गेल्यानंतर परत मी नेक्स्ट व्हिडिओ टाकला ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळतं. म्हणजे दुसरं काही नाही हो, सर्वात अगोदर तो व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती ओपन करून पाहता येईल आणि पटकन काय छान अशा मस्त कमेंट आणि लाईकसुद्धा करता येईल ना, त्यामुळे इतके कष्ट तर घ्यावेच लागणार आहेत. तर फॅमिली, त्यानंतर मी माझे सगळं कामं आवरून घेतली आणि रातच्या दुपारच्या स्कूलचा याचा टायमिंग झाला होता म्हणजे काय होतं आलाच होता आणि त्याचं काय वेळ लागलेलं त्याला माहिती नाही. मम्मा पिझ्झा वगैरे असं म्हणत होता, पण माझ्याकडे इथं चीज वगैरे काही अवेलेबल नव्हतं, फक्त बटर अवेलेबल होतं आणि काही स्वीट कॉर्न वगैरे हेच
ऑनियन, शिमला मिरची वगैरे थोडंफार अवेलेबल होतं. तर त्याच्यापासूनच मी राजला इथे चपातीपासून ना मस्त असा कमी टायमिंगमध्ये होणारा पिझ्झा बनवून दाखवला. पण हे परफेक्टली पद्धतीने मी तुम्हाला एक वेळेस ना नक्की बनवून दाखवेल, कारण माझ्याकडे आता सध्या बटर वगैरे किंवा ते काही चीज वगैरे अवेलेबल नव्हतं. बटर पण थोडंसं होतं, त्यामुळे मी ते तितका पटकन रेडी केला त्याच्यासाठी. तर त्याच्यामध्ये त्याचं ॲडजस्ट झालं. म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो रडायचाही बंद केला, तो हॅपी पण झाला आणि त्याला काही तेवढं फरकही नाही समजला. पण तो बोलला, मम्मा याच्यामध्ये पनीर वगैरे दिसत नाही आहे. तर त्याला मी सांगितलं, हो आपल्याकडे आता ते नाही आहे त्याच्यामुळे नाही टाकलेलं, त्यामुळे त्याची समजूत काढून मी घेतली. मग त्यानंतर काय, मला मस्त असं जेवण वगैरे करायचं होतं. तर मस्त बघा तुम्ही, हरभऱ्याची जे शेतामध्ये असतात ना, ते उन्हाळीमध्ये आपण हरभऱ्याची घाटून भाजी म्हणतो, ते भाजी रोटी मस्त असं गावाकडचं जेवण मी घेतलेलं. तर असा होता आजचा व्लॉग. भेटूयात नवीन एका व्लॉगमध्ये उद्या डायरेक्ट 9 वाजता.